नमस्कार. संजीवनी गुरुमंत्र या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाठीमागच्या क्लासला पहा आपण काय पाहिलेलं होतं, तर सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. तर सायमल्टेनियस इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, तर ते आपण कसे सॉल्व्ह करायचे पाहिलेले. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सॉल्व्ह केलेला. तर पुढे आज आपल्याला पाहायचं आहे की डिटर्मिनंट म्हणजे काय आहे, डिटर्मिनंट कशाला म्हणायचं आणि डिटर्मिनंट कसे सॉल्व्ह करायचे. तर पहा, डिटर्मिनंट डिटर्मिनंट कशाला म्हणायचं आहे, तर हे जे साइन आहे त्यामध्ये ए बी सी आणि डी, तर हे जे साइन आहे याला म्हणतात डिटर्मिनंट. म्हणजे हे दोन लाईन दिसत आहेत, तर याला म्हणतो आपण डिटर्मिनंट. आता हा जो डिटर्मिनंट आहे याच्यामध्ये पहा, हे आहेत रोज, जे आपण मॅट्रिक्स मध्ये पण पाहतो, रोज ए बी आणि सी कॉमा डी. त्याच्यानंतर कॉलम, रो म्हणजे थोडक्यात जे हॉरिझॉन्टल लाईन असते आडव्या रेषा, आणि कॉलम्स. आता कॉलम्स कोणते येतील, ए सी आणि बी डी, याला म्हणतो आपण कॉलम्स. तर आता हा जो डिटर्मिनंट आहे, हे जे साइन आहे याला म्हणतो आपण डिटर्मिनंट. याला असं रीड करतात, डिटर्मिनंट ए बी सी डी. तर हे जे ए बी सी डी आहेत याच्यामध्ये नंबर्स असतात, म्हणजे इंटिजर नंबर्स असतील, रिअल नंबर्स असतील, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, होल नंबर, नॅचरल नंबर्स, हे सगळे नंबर येतात याच्यामध्ये. याच्यामध्ये ए बी हे रोज आहेत, ए बी आणि सी डी. त्याच्यानंतर कॉलम्स कोणते येतील, ए सी आणि बी डी, हे काय आहेत, कॉलम आहे. तर हा जो डिटर्मिनंट आहे याची डिग्री, डिटर्मिनंट आहे याची डिग्री 2 आहे. आता याची डिग्री 2 आहे, हे कशावरून ओळखायचं, तर हे जे रो आहेत तर याच्यामध्ये पहा किती एलिमेंट आहेत, 2. त्याच्यानंतर इकडे पण सी आणि डी हे 2 एलिमेंट आहेत. इथे आपण कॉलम चेक केले तर कॉलम मध्ये पण काय आहे, ए आणि सी हे 2 एलिमेंट आहेत, आणि इकडे चेक केला आपण तर याच्यामध्ये पण किती, 2 एलिमेंट्स आहेत. म्हणून हा जो डिटर्मिनंट आहे याची डिग्री काय आहे, तर 2. डिग्री 2 का, कसं ओळखायचं, तर जे रोज आहेत आणि कॉलम्स आहेत याच्यामध्ये हाऊ मेनी एलिमेंट्स आहेत त्याच्यावरून आपण याची डिग्री फाइंड आउट करणार आहोत. तर आता हे जे डिटर्मिनंट आहेत, जसं सेट असतो, सेट रिप्रेझेंट करण्यासाठी कॅपिटल लेटर्स यूज करतात, सेम तसंच डिटर्मिनंट डिनोट करण्यासाठी कॅपिटल लेटर्स यूज करतात. डिटर्मिनंट represent by using capital letters. कॅपिटल लेटर्स, आणि याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स कोणकोणते येतात, ए बी सी डी अप टू झेड. तर हे डिटर्मिनंट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय करणार आहे, तर कॅपिटल लेटर्स वापरायचे, जसं आपण सेट मध्ये कॅपिटल लेटर्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल हेच आपण असं राईट डाऊन करू शकतो, ए इज इक्वल टू ए बी सी डी हे एलिमेंट, हेच आपण असं लिहू शकतो, डिटर्मिनंट ऑफ ए. रीड कसं करायचं आहे पहा, डिटर्मिनंट ऑफ ए, आणि ए म्हणजेच काय आहे, हे एलिमेंट. फॉर एक्झाम्पल मी जर असं लिहिलं एन इज इक्वल टू, याच्यामध्ये काही नंबर्स असतील, फॉर एक्झाम्पल हे ए बी सी डी एलिमेंट्स घेऊयात, आपण इथे नंबर अजून डिनोट केलेले नाही, तर हेच आपण असं लिहू शकतो, डिटर्मिनंट ऑफ एन. रीड कसं करणार, डिटर्मिनंट ऑफ एन. ओके, आता हे झालं डिटर्मिनंटचे जे काही बेसिक आहे ते. हे जे साइन आहे याला आपण डिटर्मिनंट्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण ए बी सी डी हा याचा जनरल फॉर्म आहे,
ABCD म्हणजे कोणतेही नंबर्स असतील, रिअल नंबर्स, होल नंबर, इंटिजर नंबर्स, याच्यामध्ये 2 रो असतात, AB आणि CD. त्याच्यानंतर 2 कॉलम वाईज आपण रिप्रेझेंट केला तर A आणि C, B आणि D. आणि हा जो डिटर्मिनंट आहे याची डिग्री किती आहे तर 2. डिग्री आपण कशी फाइंड आउट केली तर हे रो आहेत, याच्यामध्ये 2 एलिमेंट आहेत, कॉलम आहेत, याच्यामध्ये पण 2 एलिमेंट आहेत, म्हणून याची डिग्री किती झाली 2. आणि डिटर्मिनंट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कंपल्सरी काय यूज करणार आहे तर कॅपिटल लेटर्स. आणि कॅपिटल लेटर्स कोणते आहेत ABCD अप टू Z. तर हे आपण कॅपिटल लेटर्स यूज करू शकतो. हेच आपण खाली आपण लिहिलेलं आहे की हे तुम्ही कॅपिटल लेटर्स यूज करून कसे डिनोट करणार तर A इज इक्वल टू ABCD. यालाच आपण असं रीड करणार डिटर्मिनंट ऑफ A, डिटर्मिनंट ऑफ N. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा जो डिटर्मिनंट आहे तर तो सॉल्व कसा करायचा. आता आपण याचा जनरल फॉर्म पाहिलेला आहे की डिटर्मिनंट आहे, फॉर एक्झाम्पल डिटर्मिनंट हे घेतले आपण ABC. डिटर्मिनंट ABCD हे एलिमेंट आहे त्याचे. तर हे आपण कसं सॉल्व करणार आहे तर पहा, हे जे आहे A आणि D या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे A मल्टिप्लाय बाय D मायनस B मल्टिप्लाय बाय C. याच्यामध्ये तुम्ही हे असंही लिहू शकता DA मायनस CB असं लिहिलं तरी चालेल, मल्टिप्लिकेशन सेमच येणार आहे. पण जनरली कसं लक्षात ठेवायचं AD मायनस BC. याच्यामध्ये कंपल्सरी हा जो नंबर आहे आणि हा नंबर आहे याच मल्टिप्लिकेशन करायचं मायनस या नंबरचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे अगोदर याचं मल्टिप्लिकेशन मायनस याचं मल्टिप्लिकेशन असं नको, तर AD मायनस BC हाच फॉर्म यूज करायचा आहे डिटर्मिनंट साठी. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं पहा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि आपला डिटर्मिनंट फाइंड आउट होईल. आता हे सॉल्व करत असताना इथे तुम्हाला नॅचरल नंबर्स असतील, होल नंबर्स असतील, इंटिजर नंबर्स असतील, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स असतील. तर आता हे सॉल्व करत असताना परत सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की जे मल्टिप्लिकेशनचे रूल आहेत, इंटिजर नंबरचे मल्टिप्लिकेशन कसं करायचं तर ते रूल्स खूप महत्वाचे आहेत. ते जर रूल्स तुम्हाला पाहिजे असतील किंवा बघायचं असेल की इंटिजर नंबरचे मल्टिप्लिकेशन कसे सॉल्व करतात, तर प्रिव्हियस काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी अपलोड केलेलं आहे की इंटिजर नंबरचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कसे सॉल्व करायचं आहे, तर ते तुम्ही परत पाहू शकता. तर आपण काही एक्झाम्पल सॉल्व करूयात. जनरल फॉर्म ABCD आणि डिटर्मिनंट कसा घ्यायचा आहे तर AD मायनस BC हा आपला आहे जनरल फॉर्म. याच्यामध्ये पहा, फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करूया जे ऑलरेडी बुक मध्ये सॉल्व केलेले आहेत. A इज इक्वल टू डिटर्मिनंट हे 5, 3, 7 आणि 9. आता हा जो आपला जनरल फॉर्म आहे याच्याशी जर आपण कंपेअर केलं तर A म्हणजे काय आहे तर 5. A इज इक्वल टू 5. त्याच्यानंतर इथे पाहिलं तर B च्या जागी काय आहे 3. B इज इक्वल टू 3. पुढे C इज इक्वल टू 9 अँड C इज इक्वल टू 7 अँड D इज इक्वल टू 9. तर आता डिटर्मिनंट आपण कसं सॉल्व करतो, AD मायनस BC या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, त्याच्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन. तर मग कसं होईल A ची व्हॅल्यू काय आहे 5 मल्टिप्लाय बाय D ची व्हॅल्यू किती आहे 9 मायनस B ची व्हॅल्यू किती आहे 3 मल्टिप्लाय बाय त्याच्यानंतर C ची व्हॅल्यू किती आहे 7. आता याचा आन्सर किती येईल 5 9 जा 45 मायनस 21 आणि हे जर सॉल्व केलं तर आपला आन्सर येईल 24. आता इथं इंटिजरचे सिंपल ऍडिशन सबट्रॅक्शन आहे पहा.
इंटिजरचे रूल बाकी काही पाहिजे गरज पडणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. सेकंड एक्झाम्पल, n इज इक्वल टू -8. याच्यामध्ये फक्त मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन केअरफुली करणं गरजेचं आहे, कारण साइन चुकले तर पूर्ण आन्सर चुकणार आहे. -3 आणि 4. तर आता याच्यामध्ये जर आपण कम्पेअर केलं जनरल फॉर्मशी, तर a इज इक्वल टू काय येणार आहे -8, b इज इक्वल टू -3, देन c इज इक्वल टू 2 and d इज इक्वल टू 4. आणि डिटर्मिनंट कसं येतं तर AD -BC. हे आपण सॉल्व्ह करूयात. a ची व्हॅल्यू काय येईल -8 मल्टिप्लाय बाय a आणि d काय आहे 4. इथे मायनस साइन, नंतर b आणि c, तर b ची व्हॅल्यू किती आहे -3 मल्टिप्लाय बाय c ची व्हॅल्यू आहे 2. आणि या दोन्हींचं फक्त काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन आणि पुढे सबट्रॅक्शन करायचे आहे. आपण इथे राईट डाऊन करूयात. तर इथे पहा इंटिजर नंबर्स, याला निगेटिव्ह साइन आहे, याला पॉझिटिव्ह साइन आहे. मल्टिप्लिकेशनच्या रूल प्रमाणे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येतं, म्हणजे इथे येईल मायनस आणि इथे येईल मल्टिप्लिकेशन 32. इथं मायनस साइन ऍज इट इज. त्याच्यानंतर पहा इथे एक संख्या पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन पण निगेटिव्हच येणार आहे आणि मल्टिप्लिकेशन येईल 6. आता इथे पाहायचं आहे आपण, जेव्हा इंटिजर नंबरचे सबट्रॅक्शन पाहिले, इथे काय आहे सबट्रॅक्शन आहे, तर अगोदर काय करायचं, हे जे दोन साइन आलेले आहेत शेजारी शेजारी हे सॉल्व्ह करायचे आणि मग त्याच्यानंतर पुढे चेक करायचं की मल्टिप्लिकेशन करायचं, सॉरी ऍडिशन करायचे आहे की सबट्रॅक्शन करायचं आहे. तर दोन्ही मायनस मायनसचे साइन जर आले शेजारी तर ते काय होतात पॉझिटिव्ह होतात, म्हणजे हे -23 ऍज इट इज येतील. इथे येईल प्लस आणि 6. आता इथे एक नंबर निगेटिव्ह आहे आणि एक नंबर पॉझिटिव्ह आहे, तर मग अशा वेळी आपण काय करतो, जो मोठा नंबर आहे मायनस त्याच्यामधून आपण काय करतो स्मॉल नंबर, आणि जो मोठा नंबर आहे याचा आपण साइन देतो. मग आता याच्यामध्ये मोठा नंबर कोणता आहे 32. 32 मधून आपण काय करायचे आहेत 6 लेस करायचे आहेत. तर 32 मधून 6 लेस केले तर आन्सर येईल 26. आणि मोठा नंबर आहे 32, याचं साइन आहे निगेटिव्ह, म्हणजे आन्सरला पण साइन येणार निगेटिव्ह. आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. म्हणजे काय येईल डिटर्मिनंट ऑफ n इज इक्वल टू -26. हे झालं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात, जे ऑलरेडी बुक मध्ये सॉल्व्ह करून दिलेलं आहे. पहा नेक्स्ट एक्झाम्पल, तर हे खूप महत्वाचं आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. 2 स्क्वेअर रूट ऑफ 3, त्याच्यानंतर 9, पुढे 2, 3 स्क्वेअर रूट ऑफ 3. आता हे जर आपण जनरल फॉर्मशी कम्पेअर केलं तर आपली a ची व्हॅल्यू काय येणार आहे, a इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट ऑफ 3, b इज इक्वल टू 9, c इज इक्वल टू 2 आणि d इज इक्वल टू 3 स्क्वेअर रूट ऑफ 3. आता जनरल फॉर्म डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा आहे, AD मायनस BC. तर आता a ची व्हॅल्यू काय आहे 2 स्क्वेअर रूट ऑफ 3, तर इथं मल्टिप्लाय बाय d ची व्हॅल्यू 3 स्क्वेअर रूट ऑफ 3, हे मायनस b ची व्हॅल्यू काय आहे 9 मल्टिप्लाय बाय c ची व्हॅल्यू काय आहे इथे 2. तर पहा आता हे कसं सॉल्व्ह करायचं. आता जेव्हा असे मल्टिप्लिकेशन येईल यावेळी आपण काय करतो, तर हे जे दोन नंबर आहेत या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यानंतर जे स्क्वेअर रूट मधले नंबर आहेत या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. परत पाहूयात आपण, हे जे दोन नंबर आहेत स्क्वेअर रूटच्या बाहेर, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यानंतर स्क्वेअर रूट मधले जे नंबर आहेत या दोघांचं मल्टिप्लिकेशन,
म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 3 हे स्क्वेअर रूटच्या बाहेर येतील आणि स्क्वेअर रूट मध्ये काय येईल 3 मल्टिप्लाय बाय 3. तर हे झालं फर्स्ट. त्याच्यानंतर मायनस. आता इथे सिंपल मल्टिप्लिकेशन आहे, इथे येईल 18. आता पुढे काय सॉल्व्ह करायचे, फक्त यांचं मल्टिप्लिकेशन. इथे येईल 6 आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाय बाय 3 ते येतील 9 मायनस 18. आणि आपल्याला माहिती आहे की स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजे काय, तर स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजे 9 हा कशाचा वर्ग आहे, तर 3 चा आहे. म्हणजे आपलं आन्सर येणार आहे 3. 6 मल्टिप्लाय बाय 3 मायनस 18 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर येईल 18 आणि हे मायनस 18 आणि आन्सर येणार आहे 0. आपण परत एकदा रिवाइज करूयात हे कसं सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट आपण काय केलेलं आहे, तर जो जनरल फॉर्म आहे ए बी सी डी याच्याशी कंपेअर केलं. ए इज इक्वल टू काय व्हॅल्यू येणार आहे 2 स्क्वेअर रूट ऑफ 3, बी इज इक्वल टू 9, सी इज इक्वल टू 2 आणि त्याच्यानंतर डी इज इक्वल टू 3 स्क्वेअर रूट ऑफ 3. त्याच्यानंतर डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करतात, तर हा फॉर्म्युला आहे डिटर्मिनंटचा. हा काय आहे, फॉर्म्युला आहे डिटर्मिनंटचा. डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा, एडी मायनस बीसी. आणि मग आपण काय केलेलं आहे, तर ए ची व्हॅल्यू लिहिली, त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू, पुढे काय केलेलं आहे, इथे सी बी आणि सी ची व्हॅल्यू लिहिलेली आहे. हे आहे बी आणि हे आहे सी. आता जेव्हा असं मल्टिप्लिकेशन येईल तेव्हा काय करायचं आहे, तर स्क्वेअर रूटच्या बाहेर जे नंबर आहेत या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यानंतर जे स्क्वेअर रूट आहे याच्यामध्ये जे नंबर आहेत या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर इथं सिंपल मल्टिप्लिकेशन आहे, हे 18. इथे काहीही चेंज करायचं नाही. पहा हे आपण ऍज इट इज घेतलेलं आहे सगळीकडे. आता इथे फक्त हे आपण सिम्प्लिफाय करत गेलेलो आहोत. आता इथं 2 मल्टिप्लाय बाय 3 केलं तर आन्सर काय येणार आहे 6 आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाय बाय 3 तर काय 9. मग आता पुढे आपण पाहिलं तर स्क्वेअर रूट ऑफ 9 याचा अर्थ काय, तर 9 हा कशाचा वर्ग आहे, तर 3 चा. मग हे आन्सर आलं आपलं 3. मग 6 मल्टिप्लाय बाय 3 केलं तर 18 येतं आणि हे ऑलरेडी मायनस 18. 18 मायनस 18 केलं तर आपला आन्सर किती येणार आहे 0. तर प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये जे काही एक्झाम्पल आहेत ते आपण पाहूयात की कसे सॉल्व्ह करायचे डिटर्मिनंटचे. प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 1.3 याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फिलिंग द ब्लँक्स भरायचे आहेत. तर पाहूयात आपण क्वेश्चन नंबर 1. डिटर्मिनंट 3, 2, 4 आणि 5. आता हे जर आपण कंपेअर केले तर ए इज इक्वल टू काय येणार आहे 3, बी इज इक्वल टू 2, सी इज इक्वल टू 4 अँड डी इज इक्वल टू 5. आता डिटर्मिनंटचा फॉर्म्युला ए डी मायनस बी सी. तर ए ची व्हॅल्यू काय आहे 3 मल्टिप्लाय बाय 5 या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय बी आणि सी ची व्हॅल्यू काय आहे 4. तर इथे काय येईल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 15 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन 8 आणि फायनल आन्सर किती येणार आहे 15 मायनस जर 8 केले तर आन्सर येईल 7. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. तर याच प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर 2 आहे. याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल डिटर्मिनंट ऑफ -1 7 त्याच्यानंतर 2 आणि 4. तर जर आपण हे कंपेअर केले तर व्हॅल्यू काय येतील, ए इज इक्वल टू -1, बी इज इक्वल टू 7, सी इज इक्वल टू 2 अँड डी इज इक्वल टू
4. तर फॉर्म्युला काय आहे आपला डिटर्मिनंट साठी AD मायनस BC. आता याच्यामध्ये फक्त काय करायचे व्हॅल्यू पुट करायची आहे. A ची व्हॅल्यू काय आहे -1 मल्टिप्लाय बाय 4 मायनस B आणि C या दोघांचं मल्टिप्लिकेशन 7 मल्टिप्लाय बाय 2. पुढे काय येईल या दोघांचं मल्टिप्लिकेशन पहा, एक नंबर पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह, म्हणजे मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येईल -4 मायनस आणि इथे काय होईल 7 आणि 2 दोघांचं मल्टिप्लिकेशन 14. आता इथे पहा, इथे जर आपण चेक केलं तर हे इंटिजर नंबरचे ऍडिशन सबट्रॅक्शन याच्यामध्ये येतं. तर इंटिजर नंबरच्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये जर दोन्ही पण निगेटिव्ह नंबर्स असतील तर आपण काय करतो या दोघांची ऍडिशन करायची, म्हणजे 18 येईल आणि दोन्हींना पण निगेटिव्ह निगेटिव्ह साइन आहे तर आन्सरला पण निगेटिव्ह साइन द्यायचं, म्हणजे आपला आन्सर काय येईल -18. तर हे आहे क्वेश्चन सेकंड मधलं फर्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, त्याच्यामधलं सेकंड एक्झाम्पल. डिटर्मिनंट 5, 3, -7 आणि 0. तर पहा याच्यामध्ये A इज इक्वल टू काय येईल 5, त्याच्यानंतर B इज इक्वल टू 3, पुढे C ची व्हॅल्यू काय आहे -7 आणि D ची व्हॅल्यू आहे 0. तर इकडे काय करायचं आहे फॉर्म्युला AD मायनस BC या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लाय बाय 0 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन B आणि C, तर 3 मल्टिप्लाय बाय -7. तर आता आपण पहिले मल्टिप्लिकेशन करूयात आणि त्याच्यानंतर मग ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल यूज करायचे. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 0 येणार आहे, त्याच्यानंतर हे मायनस साइन आणि इथे हा नंबर आहे पॉझिटिव्ह आणि हा नंबर आहे निगेटिव्ह, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे निगेटिव्ह. आन्सर येईल 21. अगोदर मल्टिप्लिकेशन करूयात आणि साइन काय द्यायचं निगेटिव्ह, आणि मग हे मायनस मायनस काय होतील प्लस, कारण हे ब्रॅकेट मधलं जे मायनसचं साइन आहे मायनस साइन आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनसचं साइन, तर याचा अर्थ या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असतं आणि मायनस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन आहे तर ते काय होतं प्लस होतं, म्हणजेच पॉझिटिव्ह. तर आन्सर काय येणार आहे 21. हे आहे आपलं फायनल आन्सर. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॅक्शन नंबर आहेत. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पहा. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये फ्रॅक्शन नंबर दिलेले आहेत, तर याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं. क्वेश्चन नंबर 3. डिटर्मिनंट 7 डिवायडेड बाय 3, त्याच्यानंतर 5 डिवायडेड बाय 3, पुढे 3 डिवायडेड बाय 2 अँड 1 डिवायडेड बाय 2. हे डिटर्मिनंटचं साइन व्यवस्थित काढायचं, याच्यामध्ये हे सगळे एलिमेंट कव्हर झाले पाहिजे. तर फर्स्ट आपण कंपॅरिझन करूयात जनरल फॉर्म ABCD. तर ही आहे आपली व्हॅल्यू A, B, C आणि D. काय येईल पहा, A इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 3, त्याच्यानंतर B इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 3, पुढे C इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2 and D is equal to 1 divided by 2. तर हे आपण कंपॅरिझन केलं. आता पुढे जो डिटर्मिनंट आहे तर याचा फॉर्म्युला काय आहे पहा. डिटर्मिनंटचा फॉर्म्युला येतो AD मायनस BC. तर A ची व्हॅल्यू 7 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय D ची व्हॅल्यू काय आहे 1 डिवायडेड बाय 2 मायनस B ची व्हॅल्यू 5 डिवायडेड बाय 3
आणि मल्टिप्लाय बाय सी ची व्हॅल्यू काय आहे 3 डिवायडेड बाय 2. आता पहा हे जर आपण पाहिलं तर सगळे काय आहेत फ्रॅक्शन नंबर आहेत. तर याच्यासाठी काय रूल यूज करायचे फ्रॅक्शन नंबरचे. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे तर फ्रॅक्शन नंबरचे ऍडिशन, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तर याचे रूल आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. फ्रॅक्शन नंबरचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कसे करायचे ते. तर याच्यामधले आपल्याला यूज करायचं आहे मल्टिप्लिकेशन. तर पाहूयात आपण मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं असतं. तर हे न्यूमेरेटर आहेत म्हणजे अंश अंश आणि हे जे छेद आहेत या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. म्हणजे काय होईल 7 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 मायनस, आता इथे पण दोन्ही फ्रॅक्शन नंबर आहेत तर हे जे न्यूमेरेटर आहेत या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, त्याच्यानंतर डिनोमिनेटर आहेत या दोघांचं 5 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय 2. तर पुढे काय येईल 7 डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 मायनस, इथे मल्टिप्लिकेशन काय येईल पहा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 15 डिवायडेड बाय 6. आता हे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर परत एकदा दोन्ही पण काय आहेत तर फ्रॅक्शन नंबर आहेत 7 डिवायडेड बाय 6 आणि 15 डिवायडेड बाय 6. तर फ्रॅक्शन नंबरचे इथं सबट्रॅक्शनचे रूल यूज करायचे आहेत आणि सबट्रॅक्शनचे फ्रॅक्शन नंबरचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं असेल तर आपण काय चेक करतो, त्याचे जे हे डिनोमिनेटर आहेत फ्रॅक्शन नंबरचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना चेक करायचं असतं की हे जे डिनोमिनेटर आहेत तर ते सेम आहेत का. तर ऑलरेडी हे सेम आहेत, डिनोमिनेटर सेम आहेत. मग डिनोमिनेटर सेम आहेत तर फक्त काय करायचं, जे न्यूमेरेटर आहेत या दोघांचे ऍडिशन असेल तर ऍडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं. आता इथं ऑलरेडी काय दिलेलं आहे सबट्रॅक्शन दिलेलं आहे तर पहिले काय करायचं, फक्त न्यूमेरेटर आहेत यांचं सबट्रॅक्शन करायचं आणि डिनोमिनेटर सबट्रॅक्शन करायचं नाही, डिनोमिनेटर फक्त ऍज इट इज घ्यायचं. मग इथे काय होईल 7 मायनस 15 डिवायडेड बाय 6. आता हे जर आपण पाहिलं तर इकडे काय येईल इंटिजर नंबरचे परत ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल यूज करायचे. एकाला पॉझिटिव्ह साईन आहे, एकाला निगेटिव्ह साईन. मोठ्या संख्येतून छोटी संख्या आहे ती लेस करायची आणि मोठ्या संख्येचं साईन द्यायचं. तर आता मोठी संख्या काय आहे 15, तर 15 मधून 7 लेस करायचे. तर मग 15 मधून 7 गेले तर आन्सर किती येतं 8 आणि याला साईन कशाचं येणार तर मायनसचं मोठ्या संख्येचं डिवायडेड बाय 6. आता हे जे आन्सर आहे तुम्ही ऍज इट इज ठेवू शकता किंवा इथे जर पुढे सिम्प्लिफाय केलं तरी चालेल, कारण 8 आणि 6 सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय करायचं, तर हे 8 आणि 6 आहे तर कोणत्या टेबल मध्ये आहे ते चेक करायचं. तर 2 चा टेबल घेतला तर 2 च्या टेबल मध्ये 6 पण आहे आणि 8 पण आहे, तर मग आपण हे सिम्प्लिफाय करू शकतो. म्हणजे कसं येईल पहा -8 डिवायडेड बाय 6. तर इथे येतील 3 आणि इथे येतील 4. मग आन्सर काय येईल -4 डिवायडेड बाय 3. तर हे आन्सर तुम्ही हे पण करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे. तर जर सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय पण करायचं हे एक्झाम्पल. तर हा जो डिटर्मिनंटचा क्वेश्चन आहे याच्यावरतीच पुढे डिपेंड आहे अजून एक मेथड ज्याला म्हणतात डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल. तर हे डिटर्मिनंट यूज करून कसं सोल्युशन फाइंड आउट करायचं, तर हे खूप महत्वाचं आहे. तर क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथडने जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतील तर पहिले डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचा, डिटर्मिनंटचा आन्सर आपलं करेक्ट आलं पाहिजे, तर त्याच्यावरूनच आपण पुढचे मेथड आहे ते सॉल्व्ह करू शकतो. आणि कंपल्सरी हे जे आपण पाठीमागच्या क्लासला सायमल्टेनियस इक्वेशन पाहिलेलं आणि नंतर आपण जे क्रॅमर्स रूल पाहणार आहे ज्यालाच आपण डिटर्मिनंट मेथड म्हणतो, तर याच्यावरती कंपल्सरी एक्झाम्पल असतात 4 किंवा 5 मार्क्सचे, किंवा जर 1 किंवा 2 मार्क्सचे एक्झाम्पल असेल तर फक्त विचारतात डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं.